सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। चला का बाजाराला? अरे छबू, काय ग हे मध्येच कोण उभं आहे? तेव्हा पक्ष्यानं दाणं खाणं म्हणून बुजगावनं उभा केलंय. बुजगाव ना? हो अरे हे बुजगाव तर पाय बदलतय की रे. अरे जिस्त आहे का काय म्हणायचं? ए, खबरदार मोर जायचं नाही. का रे बाबा? कार महाराजाचा हुकूम हाय. पर का? पण पक्षाला हुकूम म्हणजे हुकूम. पण होय ग, मी म्हणतो तू मला विचारणारी कोण? कोण ग तू? मी वय सांगू, कोल्हापूरची लोंगी मिरची नव मी, मुंबईची केळेवाली नव मी, कोल्हापूरची लोंगी मिरची नव मी, मुंबईची केळेवाली नव मी. मला म्हणतात हो, मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. काळ्या केसाची नागिन डुलली डुलली, अंगात बिजली शिरली. काळ्या केसाची नागिन डुलली डुलली, अंगात बिजली शिरली. माझ्या नखऱ्यानं नखऱ्यानं दुनिया भुलली, माझ्या नखऱ्यानं नखऱ्यानं दुनिया भुलली. लख 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 करणारी गिर्रेबाज मी झुलणारी, लख 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 करणारी गिर्रेबाज मी झुलणारी. मला म्हणतात हो, मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. निळ्या डोळ्यात मासोळी आली, माझ्या वटात रंगली लाली. निळ्या डोळ्यात मासोळी आली, माझ्या वटात रंगली लाली. रंग गुलाबी गुलाबी झाला गाली, रंग गुलाबी गुलाबी झाला गाली. गर 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 फिरणारी गुल करणार मी फुलणारी, गर 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 फिरणारी गुल करणार मी फुलणारी. मला म्हणतात हो, मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. राजहंसाची चाल माझी धावते, ताल सुरा
म्हणतात हो, मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. मला म्हणतात हो, पुण्याची पुण्याची कवळी काकडी. लाविला सुराखेच्या युवराज तुम्ही होताची. लाविला सुराखेच्या युवराज तुम्ही होताची. बसताच उद्या म्हणते, बसताच उद्या म्हणते, विसराल जुन्या ओळखी, विसराल जुन्या ओळखी. विसरतो स्नेह सुखवासी हो, महालात जिगाचे पडदे, महालात जिगाचे पडदे. भुवती शिपाई प्यादे, भुवती शिपाई प्यादे. उठली वाट दिनाची युवराज, अहो युवराज तुम्ही होताची. लाविला सुराखेच्या युवराज तुम्ही होताची. मज हवी भेट राजांची, राजांची. बाई तू कोण कुणाची, बाई तू कोण कुणाची. क्षण नसे वेळ आम्हाची, आम्हाची. देहात मोकळे असले, मी प्रथम जयाला फसले, मी प्रथम जयाला फसले. दिसणे पुन्हा नजरेची युवराज, अहो युवराज तुम्ही होताची. लाविला सुराखेच्या युवराज तुम्ही होताची. येईल नवी युवराणी, अति नाजूक कमळावाणी, अति नाजूक कमळावाणी. पुसणार कोण चाकाशी हो, लाडकी शिखावा सोनी. मज आवडते ना कुणी, मज आवडते ना कुणी. पहिलीच भेट रमणीची युवराज, अहो युवराज तुम्ही होताची. लाविला सुराखेच्या युवराज तुम्ही होताची.
अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी बर किसनानं भुलवल्या यमुनेवर गवळ्या ऐन दुपारी गवळण नारी आल्या यमुनेवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसने सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली ग शिरशिरी गोपी न्हाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बसला चढून कळंबावरी अरे कान्हा कान्हा नको न्याहाळू नितळ काया ओले ती उघडी दे रे कान्हा कान्हा दे रे चोळीयन लुगडी दे रे कान्हा
मी एका शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो बरं का. काय आजकाल शाळांना काही स्टँडर्डच राहिलेलं नाही, वाटेल त्याला बोलवतात. नेमका त्या दिवशी अरुण गवळी आत होता आणि मी बाहेर होतो, म्हणून मला बोलवलं, बाकी काय. तर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात एका जिज्ञासू विद्यार्थ्यांनी मला असं विचारलं की माधुरी दीक्षित बाजारात मासळी विकायला बसली तर काय होईल. आजकालच्या मुलांपुढे किती मोठे मोठे प्रश्न असतात नाही. मी म्हणालो कोणाचं काय होईल, माधुरीचं काय होईल, गिरायकांचं काय होईल, की मासळीचं काय होईल. समोर जास्त ताजं कोण, माधुरी की बोंबील. कदाचित दोन्ही आता थोडे उतरलेले असतील. मुलांचं शंका निरसन झालं. मुलींना पण मी म्हटलं की तुम्हालाही काही डिफिकल्टी असेल ना तर तुम्ही पण या, तुमच्या वर्गबंधूंबरोबर तुम्ही देखील या. वर्गबंधू, ज्या कोणी नतद्रष्ट चांडाळानं हा शब्दप्रयोग शोधून काढला असेल ना त्याचा सत्यानाश होईल, सर्वनाश होईल. त्याच्या 7 पिढ्या रौरव नरकात जातील, त्याच्या कॅज्युअल लीवचा 1 दिवसाचा पगार कापतील, त्याचा आफ्रिकेतील श्रीमंत काका मारता मारणार नाही, आणि त्याच्या बायकोच्या केसात 100 उहा आणि 1000 लिखा होतील, आणि मेडिकेअर कंपनीला, लायसेन्स कंपनीला टाळा लागेल. अरे मी म्हणतो त्यानं लाख शोधून काढला हा शब्द. आमच्याच बाबतीत तो इतका खरं मांडण्याचा नैतिक आणि कायदेशीर बंधन आमच्या वर्गातल्या मुलींवर कुणी घातलं होतं. माझ्या डोळ्या देखत आमच्या वर्गातील कितीतरी वर्गबंधूंनी वर्गभगिनींशी लग्न केली. इतरांनी नुसतंच काहीतरी केलं, आम्ही मात्र वर्गबंधू, सदा सर्वदा वर्गबंधू. अभ्यासाच्या नोट्स एक्सचेंज करणारे, शाळा कॉलेजातील गॅदरिंगच्या रिहर्सल नंतर सुखरूप घरपोच पोचवणारे. तो आहे ना बरोबर, काळजी नाही. काळजीवाहू सरकारच आम्ही. आमच्यासारखी माणसं ना पूर्वी राजा राजवाड्यांच्या काळात जनानखान्यांवरती पहारेकरी म्हणून नेमत. की तो आहे ना काळजी नाही, सेफ. त्यांना कंचुकी असं म्हणत, कंचुकी. आता कणेकर म्हणतात. जाऊन दे, नुसतं चिडून काय उपयोग आहे ना. आणि डायरेक्ट नामर्द म्हणून घेण्यापेक्षा वर्गबंधू वाईट नाही ना. आणि शेवटी नावात काय ना, नावात काय. हे जर मी म्हणालो असतो ना की नावात काय, तो मला गाढवात काढायला, वेड्यात काढायला, मूर्खात काढायला आमचा अर्धांग देखील पूर्णांगाने धावलं असतं. पण हे शेक्सपियर साहेबांनी म्हणून ठेवले नावात काय. त्यामुळे आपण देखील नंदी बैलासारखी बुगू बुगू मान हलवीत बनतो. गुलाब याचं दुसरं काहीही नाव असतं तरी त्याचा सुगंध तसाच दरवळला असतो. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. पण बोलू का आता, बोललो तर बोलाल की बोलतो म्हणून. समजा गुलाबाचं नाव जुलाब असतं तर. नाही दरवळला असतं का सुगंध. अरे नावात काय, नावातच सगळं काही आहे, नावातच सगळं आहे. पद्मा चव्हाणला महाराष्ट्राची मर्लिन मनरो म्हणतात, असं तिकडे अमेरिकेत तिच्या कानावर गेलं म्हणून ना मर्लिन मनरोने लगेच आत्महत्या केली. पद्मा चव्हाणला महाराष्ट्राची फ्लॉरेन्स नायटिंगेल म्हणतात, असं जर तिच्या कानावर गेलं असतं तर आपला लाख मोलाचा जीव तिने कशाला गमावला असता. पण मग जगभरच्या नर्सेसनी आत्मदहन केलं असतं. हा नाममहिमा आहे. सोनूबाईच्या हातात सोन्याचंच कडं हवं, त्याऐवजी तिथे जर कथलाचा वाळा आला तर ती म्हणीचा आणि कुचेष्टेचा विषय ठरते. रखमा नांजे गौडा किंवा चिंगी वळवळकर या नावाची तरुणी हिंदी सिनेमात हिरोईन कशी होणार. ती जेव्हा आपलं नाव बदलून कजोल, हे थोडं कजाकसारखं वाटतं ना, काजोल किंवा चांदनी हाय असं काहीतरी नाव जेव्हा ती धारण करते तेव्हा सिनेमावाले तिला जवळ करतात. असं कधी तुम्हाला वाचल्याचं आठवतंय का? द्या स्मृतीला ताण द्या. कधीतरी असं वाचल्याचं पेपरात तुम्हाला स्मरतंय का की खरे फडके गाडगीळ आणि गुप्ते, खरे फडके गाडगीळ आणि गुप्ते यांनी घाटामध्ये रेल्वेची वाघीण फोडून माल लुटला.
या आडनावाची माणसं जास्तीत जास्त काय करू शकतात? जास्तीत जास्त ऑफिसच्या कामाला सेकंड क्लासनी जायचं आणि परत आल्यावर फर्स्ट क्लासचं व्हाउचर करायचं. डोक्यावरून पाणी, पुचाट पांढरपेशांचे पितर स्वर्गी गेले. अगदी अतिशय कहर 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 म्हणजे ख्रिसमसचं निमित्त साधून अभिष्ट चिंतनाच्या बहाण्याखाली ऑफिसातील फटाकड्या ख्रिश्चन टायपिस्ट पोरीशी शेकहँड करायचा. मेरी ख्रिसमस मेरी. तुमच्या समोर एखादा भिल्ल किंवा रामोशी आणून उभा केला आणि सांगितलं याचं नाव की नाही गोपू नाना साने पटेल. दाऊद इब्राहिम हे नाव एखाद्या सतारवादकाचं आहे किंवा संपादकाचं आहे किंवा ब्रह्मकुमारी आश्रमाच्या संचालकाचं आहे, मानाल? पु ल देशपांडे हे नाव सांगत एखादा रेशनिंग इन्स्पेक्टर आला किंवा कल्हईवाला आला, बाई भांडी काढा मी कल्हईवाला पु ल देशपांडे, चालेल? मागे एका मासिकाने दिवाळी अंकाची जाहिरात केली होती की वाचा दिवाळी अंकात. तर त्यांनी भली मोठी साहित्यिकांची यादी छापली होती. पु ल देशपांडे, गादी माळकर, व्यंकटेश माडगुळकर, दिमा मोकाशी, शन्ना नवरे, बापू काळे, जयवंत दळवी अशी भली मोठी यादी छापली होती. या टुकार दिवाळी अंकात या मंडळींनी अजिबात लिहिलं नाही. डिसेंबरच्या अंकात त्या मासिकाने अशी मखलाशी केली की वाचा म्हणजे वाचा. एक जनरल डायरेक्टिव्ह दिलं तुम्हाला आम्ही, आमच्याकडे वाचायचं म्हटलं का आम्ही? जिथं कुठं ही माणसं लिहितील तिथं वाचा, काय लिहितात बाबा असं. एका मासिकाने तर कहर केला, कहर केला. त्यांनी दडपून या साहित्यिकांच्या नावावर कथा, कविता, कादंबऱ्या छापून ते मोकळे झाले आणि वर असा दावा केला की आहेत, आमच्याकडे पण एक कुसुमाग्रज आहेत, तुमचे वेगळे आमचे वेगळे. आमचे बना मोहल्ल्यांमध्ये राहतात, कुलकर्ण्याची भाजी खातात, अनंतश्रमात जेवतात. काय म्हणणं आहे? काही नाही, खाली भेटलात आणखी वर पुन्हा भेटू नका. आम्हाला 6वीच्या मराठीच्या धड्यात काही विनोदी म्हणून नावं दिली होती. म्हणजे विस्कीशा, ब्रँडीशा, दारूवाला, बदामजी, पिस्ताजी, खडीशक्करवाला, नवरोजी, बायकोजी, पोरवाला. आता खरंच ही अशी नावं आहेत की विनोदासाठी जुळवलेली नावं आहेत, काही कळायला मार्ग नाही मला. पण आपल्याकडे मराठी लोकात एक कॉमन नाव आहे बघा, गोड बोले. प्रत्येक ऑफिसात एखाद्या खुर्शीत जसा दोषी वळवळत असतो तसे हे गोडबोले गल्लोगल्ली साडलेले असतात. गर्दीचं तुम्ही कुठे दगड भिरकावलात ना तर हटकून तो एखाद्या गोडबोलेच्या टाळक्यात बसेल. पण मला एक सांगा तुम्ही की गोड बोले हे नाव मराठी माणसाचं असूच कसं शकतं? मराठी माणसाला कुठली नावं शोभतात? भडकमकार, पिसाळ, चिंधडे, डोईफोडे, मानकापे, राडे. अरे ज्याच्या नावातच राडा आहे तो प्रत्यक्षात काय करील ना? विघ्ने विघ्ने. म्हणजे हे गृहस्थ लग्नाला बारशाला आले, सत्यनारायणच्या पूजेला, की आपण म्हणायचं या विघ्ने या, शुभ कार्यात आलात. मी नागपुरात हे एक आडनाव ऐकलं होतं, अरबट, अरबट. नक्की त्याचे पूर्वज काहीतरी आरबट सरबट खात असते. एका वर्षी विम्बल्डनच्या पुरुषांच्या फेरीत 2 नावं होती, एक मटार आणि दुसरा मसूर. तेव्हापासनं लेडीज राऊंडकडे मी लक्ष ठेवून आहे. एखादी भेंडी चवळी दिसते की काय. तर उद्या जागतिक टेनिस फेडरेशनचा अध्यक्ष एखादा सुरण किंवा बटाटा झाला ना तर मुळीच आश्चर्य वाटू देऊ नका. मी एका बाईचं नाव ऐकलं होतं, फोनवर बोललो होतो मी त्या बाईशी. आधी मला वाटलं ही बाई काहीतरी गंमत करते, पण नाही, तिचं खरंच ते आडनाव होतं. तिचं आडनाव होतं पैठणी नवीकर. हेच आडनाव, पैठणी नवीकर. त्या उद्या असं एखादं आडनाव ऐकलं तर मुळीच आश्चर्य वाटू देऊ नका की जुनं पोतेरं देऊन टाक. पैठणी नवीकर जर आडनाव असू शकतं तर जुनं पोतेरं देऊन टाक का असू शकत नाही? मी नाशिकला एका डॉक्टरची पाठी पाहिली होती, डॉक्टर भोगपोते. भोगपोते? अरे पोत्याला भोग पडल्यावर आता शिल्लक राहील का? नक्की हा डॉक्टर पेशंटच्या खिशाला भोकं पाडत असणार. आमच्याकडे शिवाजी पार्कला एक डॉक्टर आहेत, कवळी. आणि गंमत म्हणजे ते दाताचे डॉक्टर नाहीतच,
अरे याला काय अर्थ आहे का? एक तर तुम्ही दाताचे डॉक्टर व्हा, नाही तर आडनाव बदलून पोटे, माने, माथे, दंडे असं काहीतरी नाव घ्या ना. नाव टकले आणि मानेपर्यंत रुळणारे केस, आणि ज्याचं नाव केसकर त्याच्या डोक्यावर अंड्यासारखं तुळतुळ टक्कल, गुळगुळीत कॅरम बोर्ड, नुसत्या सोंगट्या लावायच्या आणि स्ट्रायकर मारायचा सकाळ, पावडर देखील न टाकता सोंगट्या जाते. रणशूर झुरळाला घाबरतात आणि जहागीरदार लिफ्ट चालवणार. राजे शिपाई आणि प्रधान पट्टेवाला. काळे गोरे पान आणि गोरे काळे ठिक्कर. पण माणसांच्याच नाही हा, वास्तूच्या नावाला देखील तेवढंच महत्व आहे. हा, आपल्याकडे दादर स्टेशनच्या बाहेर बघा, वेस्टला कोपऱ्यावर जी इमारत आहे तिचं नाव आहे घामट टेरॅस. घामट टेरॅस. मुंबईतील गजबजलेल्या वस्तीतील इमारतीला याहून योग्य नाव तुम्हाला शोधून सापडणार नाही. हा, याच न्यायानं उद्या पुण्यातील घरांची जर नावं ठेवायची झाली तर कशी ठेवायला लागतील? खत्रूड स्मृती, कुचकट निवास, चित्तेश्वर भुवन, माजुरी मॅन्शन, फटकळांच्या आळीतला तोंडाळ्यांचा वाडा. आपली श्रीदेवी ना, श्रीदेवी नटी, तिने मध्यंतरी सगळेजण सोडून बोनी कपूरशी लग्न केलं. ती अरे 2 मुलांच्या बापाशी जर लग्न करायचं होतं तर मी काय वाईट होतो? तिचं काही वर्षांपूर्वी म्हणे दिल्लीतल्या एका धनाढ्य उद्योगपतीशी लग्न ठरलं होतं, लाल नावाच्या, लाल. पण ऐन वेळेला तिने लग्नाला नकार दिला. हो, पोरगी घाबरली. हो, लग्नानंतर तिचं नाव काय झालं असतं? श्रीदेवी लाल. हा नाममहिमा आहे, हा नाममहिमा आहे. एका मरणोन्मुख माणसाला, शेवटचे श्वास मोजत असलेल्या माणसाला कोणीतरी त्याची अखेरची इच्छा विचारली. मोठ्या कष्टाने श्वास घेत तो म्हणाला की आयुष्यभर 2 गोष्टी जाणून घेण्याची दुर्दम्य इच्छा होती, शेवटपर्यंत ती पूर्ण होऊ शकली नाही. तेवढं कोणीतरी मला सांगा मेरे बाप, मी सुखाने प्राण सोडायला तयार आहे. पहिली गोष्ट, गोल अखंड कॉलरच्या झाग्यामधून हे फादर लोक डोकं वर कसं काढतात, आणि दुसरी गोष्ट, सोडा वॉटरच्या बाटलीत आतून गोटी कशी घालतात. तेवढं सांगा, मी मरून जातो का? मी एक्झॅक्टली मरणोन्मुख नसलो, मी नसावा, तरी माझ्या पुढे असे अनेक प्रश्न आहेत, छळणारे, सतावणारे, पिडणारे, टोचणारे, बोचणारे, की ज्यांची उत्तरं कुणाला विचारावी हे देखील मला कळत नाही. उदाहरणार्थ, काही स्त्रिया कुंकू लावत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत, साडी किंवा तत्सम काही स्त्रीवेश परिधान करत नाहीत, मोटरसायकल चालवतात, सिगरेट ओढतात, शेलक्या शिव्या हसडतात, थोडीशी घेतात, चुकून गंमत म्हणून फिरत फिरत पाय मोकळे करायला देखील कधी स्वयंपाकघराकडे वळत नाहीत. या उप्पर हा, पुरुषांनी आपल्याला स्त्री दाक्षिण्य दाखवावं असं त्यांना का वाटतं? नाही, पुरुष दाखवतील, पुरुषांचा काही भरोसा नाही, दाखवतील, पण त्यांना कळायला तर हवं ना की तुम्ही स्त्री आहात म्हणून. कुत्री सांभाळणारी, कुत्री पाळणारी माणसं कुत्र्यांशी नेहमी इंग्रजीतून का बोलतात? नो सीझन, नो, बी अ गुड बॉय. गंमत म्हणजे पोटच्या पोरांशी देखील ते याच भाषेत बोलतात. माझ्या माहितीतली एक मुलगी, माझ्या माहितीत ती मुली असू शकतात ना, असं काय करतात, ती आईला मध म्हणते. मध, र नाही, रचा उच्चार नाही, र सायलेंट. न्यूमोनियाच्या स्पेलिंगमध्ये कसा पी सायलेंट असतो तसा र सायलेंट. मध. बापाला गध म्हणते का काय मला माहिती नाही. एका घरामध्ये एक कुत्र्याचं छोटं पिल्लू होतं. घरात जो लहान मुलगा होता ना त्याचं ते अत्यंत लाडकं होतं. त्याचं नाव बॅडी, म्हणजे बॅड डॉग असं म्हणता म्हणता अपभ्रंश होऊन त्याचं बॅडी झालं. म्हणजे शाळेचा झोपण्याचा वेळ सोडला तर हा मुलगा सतत त्या कुत्र्याच्या पिल्लाबरोबर असायचा. एकदा दुर्दैवाने गाडी खाली येऊन हा बॅडी गेला. आईला प्रश्न पडला की ही कुवारता आता त्याच्या कानावर कशी घालायची. पण तिने विचार केला की हा सोहळा कधीतरी उरकून टाकला पाहिजे ना, कधी ना कधी सांगणं भाग आहे. ते लवकरात लवकर संपवलं बरं. तो शाळेतून घरी आला, तिने सांगितलं त्याला की आपला बॅडी मोटरीखाली गेला,
अच्छा अच्छा, तो म्हटलं दूध प्यायला आणि खेळायला निघून गेला. आईला आतूनच आश्चर्य वाटलं, याला काहीच कसं वाटलं नाही. तो खेळून आला आणि आईला म्हणलं, आई बॅडी कुठे? ती म्हणली, अरे तुला काय सांगितलं मगाशी मी, ही बॅडी मोटरी खाली गेला. काय? त्याने हातपाय झाडायला सुरुवात केली, आक्रंदन केलं, घर डोक्यावर घेतलं. आई म्हणाली, थोड्या वेळापूर्वी मी तुला सांगितलं, तुला काहीच वाटलेलं मला दिसलं नाही. तो म्हणला, थोड्या वेळापूर्वी मी ऐकलं की डॅडी गाडी खाली गेला. मरे ना का तो. मी तुम्हाला मला पडलेले प्रश्न ओळीने सांगतोय. हा, कार्यक्रमांना आणि समारंभांना प्रमुख पाहुणे म्हणून जे येतात ते नेहमी आपल्या भाषणात, आज मला इथं प्रमुख पाहुणा म्हणून का बोलवलंय तेच कळत नाही असं का म्हणतात. जर कळत नाही तर माणसं जेव्हा बोलवायला येतात तेव्हा त्यांना ते विचारून का घेत नाहीत? की विचारलं तर बोलवायला आलेली माणसं आपल्याला न बोलवताच परत निघून जातील अशी त्यांना रास्त भीती वाटते की काय? आपली मराठी माणसं बायकोची ओळख करून देताना वाईफ असं का म्हणतात? आणि बायका देखील नवऱ्यांची ओळख करून देताना माझे मिस्टर असं का म्हणतात? बायको, पत्नी, सौभाग्यवती ह्याच्यातून सांगता येत नाही असं काय मोठं त्या वाईफमध्ये? आणि नवरा, पती, यजमान ह्याच्यातून सांगता येत नाही असं काय जगावेगळं त्या मिस्टरमध्ये? नवीन लग्न झालेली किंवा नवीन लग्न ठरलेली माणसं बायकोबरोबर रस्ता क्रॉस करताना तिच्या दंडाला धरून का चालतात? तुम्ही आयुष्यात यायच्या आधी 20-22 वर्ष एकदाही मोटारी खाली न चिरडता तिने रस्ता क्रॉस केलेला असतो ना? दरवाजावर जेव्हा पुश लिहिलेलं असतं, पुश, तेव्हा हटकून आपण तो दरवाजा खेचत का बसतो? आणि जेव्हा पुल लिहिलेलं असतं तेव्हा आपण त्या दारावर धडका मारत का बसतो? घर सोडून निघून गेलेल्या प्रत्येक मुलाच्या आईनं नेमकं अंथरूण कसं धरलेलं असतं? आणि तू असशील तसा निघून ये, तुला कोणी काही बोलणार नाही असं जाहिरातीतून त्याला जाहीर आश्वासन का दिलेलं असतं? अरे मुळात तुम्ही त्याची जाम हजामपट्टी केली म्हणून डोक्यात राग घालून तो घर सोडून गेला. तुम्ही वेळीच काळजी घेतली असती तर तुमची गृहछिद्र जगाला दिसली नसती, तुमचे जाहिरातीचे पैसे वाचले असते. आणि आई देखील अंथरुणावर पडण्यापेक्षा चांगली कोचावर बसून बडीशेप चगळत बसली असती. हवामान खात्याचा अंदाज चुकूनही बरोबर कसा येत नाही? एवढे पैसे स्टाफच्या पगारावर फुकट घालवण्यापेक्षा ही माणसं सरळ गोठ्यात जाऊन औंदा पाऊस पडेल का असा प्रश्न 4 पायांच्या बैलांना विचारून त्यांचा अधिकृत दुजोरा का घेत नाहीत? एवढे सिनेमे, एवढी नाटकं पडतात, ती पडल्याचा आवाज कसा येत नाही? चित्रपटगृहांचे आणि नाट्यगृहांचे मॅनेजर्स कधीच कसे हसत नाहीत? आमचे सासरे आयुष्यात एकूण 3 वेळा हसले. एकदा चर्चिलचा पेपरात त्यांनी चिरुटाशिवाय फोटो पाहिला तेव्हा, एकदा हँगर सकट कोट घालून ते कामावर गेले आणि तसेच परत आले, आणि एकदा सासूबाईंना साप चावला आणि साप मेला. आपल्याला एक कळत नाही ना की कुठला साप विषारी, कुठला बिनविषारी, आपल्याला एक कळत नाही. पण सापालाही कळू नये की कुणाला चावावं, कुणाला चावू नये, कळू नये? हाकनाक प्राणाला मुकला की ते? प्रश्न प्रश्न प्रश्न. आपले शरदराव पवार, प्रतिभाताईंचे यजमान, सुळ्यांचे व्याही, शंकरराव चव्हाणांचे मित्र किंवा शत्रू अजून नक्की ठरायचे. ठरलं असलं तर माझ्यापर्यंत आलेलं नाही. हे बारामतीला चांगले तांबड्या मातीत कुस्ती खेळायचे. हा प्रामाणिक व्यवसाय सोडून ते राजकारणात का आले? का का का? उद्या मंगेश पाडगावकर केमिस्ट झाले, चालेल? यशवंत देव पोस्टमास्टर झाले, चालेल? डॉक्टर जयंत नारळीकर तमाशा परिषदेचे अध्यक्ष झाले. मारुती माने, श्रीपती खंचनाळे, गणपती आंदळकर, चंबा मुतनाळ यांच्या आयांना आधीच कसं कळतं आपली मुलं पैलवान होणार आहेत म्हणून ती त्यांची अशी नावं ठेवतात मला माहित नाही. ही माणसं उद्या लता मंगेशकरच्या मागे कोरसमध्ये गायला उभी राहिली, चालेल? अरे आखाड्यातली माणसं राजकारणात आली की राजकारणाचा आखाडा करणारच आणि विरोधकांना धोबी पछाड घालून चितपट करणारच. उद्या उर्मिला मातोंडकर
आपला व्यवसाय सोडून बोहारीण झाली. नाही, खूप लोकांची तशी सुप्त इच्छा आहे, पण खरंच झाली समजा. हां, आणि आपल्या मुंबईत भर उकाडेच मे महिन्यात 4 जिने चढून आली आणि दारामध्ये धपापत्या उराडी बसली भांडी काढून आणि म्हणाली, कपडे काढा. तर पुरुष घरातील आहेत नाहीत ते कपडे अंगावरचे देखील आनंदाने काढून देतील एका चमच्याच्या बदल्यात. तमाम पुरुष जात बोहारीण घरी यायची वाट बघत दुपारी घरी थांबायला लागेल. मग त्यांच्या नोकरी धंद्याचं काय होणार, त्यांच्या संसाराचं काय होणार, बायका मुलांचं काय होणार, या देशाचं काय होणार. खूप लोकांना हा प्रश्न पडतो नेहमी, जरा खुट्ट काही झालं ना कुठे, आता देशाचं काय होणार. देशपांड्यांची मुलगी प्लंबरचा हात धरून पळून गेली, आता देशाचं काय होणार. अरे देशाचा काय संबंध आहे, देशाचा काय संबंध आहे इथं. फार तर देशपांड्यांचा फुटका गळका नळ कोण दुरुस्त करणार हा प्रश्न रास्त आणि वास्तववादी होता ना. पण ते का आपण दुसरा प्लंबर आणू शकतो, आपण दुसरा प्लंबर आणू शकतो. नको 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 नको. देशपांड्यांना आणखी एखादी लग्नाची मुलगी असायची. जे प्रश्न विचारित मी मारा फिरतोय ना, ते आत्ता कुठे सांगायला मी सुरुवात केली आहे. काही माणसं बस स्टॉपवर उभी राहतात आणि बस आली की जीवाच्या आकांताने कंडक्टरला विचारतात, कंडक्टर बस के जाते, बस 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 जाते की किधर जाते. अरे किधर जाते ते वर लिहिलेलं असतं. अँटॉप हिल, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, अंधेरी वर लिहिलेलं असतं. यांना हवी असते ती माहिती वेगळीच. त्यांना जिथं जायचंय तिथं बस जाते का, म्हणजे रामरक्षा म्हणावी, गणपती स्तोत्र म्हणावं, परवचे म्हणावेत. असे कंडक्टरनी सगळ्या वाटेतल्या बिल्डिंगची नावं घ्यावीत. खानके बिल्डिंग, गोरेगावकर बिल्डिंग अशी नावं घ्यावीत. अशी त्यांची इच्छा असते. ये बस किती जाते, जाते गाढवाच्या गावाला. हीच माणसं ही तुम्हाला फोन करतात, ती तुम्हाला फोन करतात आणि विचारतात कोण. अरे तू फोन केलायस ना, मग तुला कुठला नंबर पाहिजे ते सांग, म्हणजे तो लागलाय का कळेल. मग तू कोण स्वतः बोलतोयस ते सांग, आणि मग तुला कोण हवंय ते सांग. कोण म्हणजे काय. बरं आपण चिडून म्हणावं ना की आम्ही कोण नाही, आम्ही कोणी नाही, असून नसल्यासारखे, या अथांग भवसागरात क्षुद्र बिंदूसारखे, या अगाध संसारात एका नगण्य धुलीकणासारखे. पण हे आध्यात्मिक विरक्त उत्तर कळण्याएवढी देवानी जर त्यांना अक्कल दिली असती तर मुळात टेलिफोनवर बोलण्याएवढी अक्कल त्यांना दिली नसती का. ह्याच्यावर देखील तो पुन्हा विचारतो, तमे कोण, तारा बाप. एवढंच एक उत्तर संभवतं. पण त्याच्यावरही त्याला प्रश्न पडत असणार की आपला बाप असा अतरंगत कसा निपजला. काही माणसं बसमध्ये जे करतात ना, का करतात ही माणसं अशी. म्हणजे बघा आपल्या मुंबईत कुलाब्याला जाण्यासाठी म्हणून माहीमला 1 नंबरची बस पकडतात. जेमतेम दादरपर्यंत दम काढतात, जेमतेम दादरपर्यंत. त्यानंतर प्रत्येक स्टॉप आला की चष्मा काढून खिशात ठेवतात, हातातला पेपराची घडी करून पुन्हा बॅगेत ठेवतात आणि खिडकीतनं असे आतुरतेने बघत असतात की आपल्याला वाटतं हा माणूस काहीतरी खूण शोधतोय. ती दिसली की हा उतरणार. हां, म्हणजे आपण त्याला धरून उभे राहतो. हां, कंडक्टर दम मारतो, येणारी जाणारी माणसं लाथा मारीत पुढे जातात. कंडक्टर म्हणतो शिकलेले म्हणतात पुढे सरकायला बी मागत नाही. जंटलमन लोक अशी वागायला लागली तर काय करायचं. आपण बहिरे असल्यासारखे उभे राहतो. का तर हा ढोल्या उतरणार आणि मला बूट टेकायला मिळणार. आपल्याला माहीत नाही व्हायच्या खिशात कुलाब्याचं तिकीट आहे. इतर माणसं उतरतात, नवीन चढलेली बसून घेतात, तुम्ही आपले त्याला धरून उभे. या उलट काही माणसं बसल्या क्षणी गाढ झोपतात. या महागाईची एवढी झोप कशी लागते त्यांना मला कळत नाही. आणि त्यांचा स्टॉप आला की विंचूड असल्यासारखे उतरतात, उतरतात पटकन. कळतं कसं त्यांना आपल्या स्टॉप आल्याचं. रेल्वे स्टेशनवर जी अनाउन्समेंट केली जाते ती काही केल्या कुणाला कळू नये याच्यासाठी काय खास प्रशिक्षण देण्यात येतं. 111 मला वाटतं हे पौरोहित्य करणारे भटजी असतात ना, तेच अनाउन्सर म्हणून पार्ट टाइम तिथे नोकरी करतात. पण गंमत माहिती का तुम्हाला, प्रवाशांची काहीच तक्रार नसते. त्यांना एवढं माहिती की समोर गाडी आली की आपण मुसंडी मारून आत घुसायचं. गाडी नागपूर साईडची असेल तर शेगावला जायचं, ते दत्ताचं कारंज करायचं. गाडी नाशिकला गेली त्र्यंबकेश्वर.
शिर्डी. गाडी पुण्याला गेली, आळंदी. अगदीच गाडी चुकून तुम्ही लोकलमध्ये बसलात, टिटवाळा. म्हणजे गाडी चुकली तरी पुण्य चुकत नाही. मारे तिकिटाचे भाव वाढवतात, वाढवा 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 वाढव. अरे मुळात आम्ही तिकीट काढलं तर पाहिजे ना. नाशिक रोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर, पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर एक हेअर कटिंग सलून आहे. हेअर कटिंग, केस कापण्याचे दुकानं. भारतीय रेल्वेला प्रवाशांची किती काळजी आहे बघा. गाड्या लेट होतात, त्यामुळे दाढ्या घोटून घोटून आलेल्या प्रवाशांच्या पण दाढ्या वाढतात, केस वाढतात. तर तिथंच त्याची सोय. तिथंच उद्या मर्तिकाची देखील सोय करतील तर किती बरं होईल नाही. म्हणजे प्रवासी जर एखादा गचकला तर तिथंच त्याला चरणावर चढवण्याची सोय हवी. म्हणजे त्याला सोडायला आले, पोचवायला आलेले लोक त्याला डायरेक्ट पोचवूनच जातील. इंडियन एअरलाइन्स हा एक चालता बोलता उडता विनोद आहे. त्यांची काही काही विमानं वेळेवर देखील सुटतात. काही काही विमानं न पडता देखील जातात. त्यांच्या हवाई सुंदर्या काही काही दिसायला एवढ्या भयाण असतात की त्या अखिल भारतीय हाडळ स्पर्धेत आरामात हिस्सा घेऊ शकतात. त्यांच्या जमिनीवरच्या कळकट कुमाऱ्या अनाऊन्समेंट करताना इंग्रजीतून हिंदी शब्द चुकतात. आपल्याला उगीच वाटतं ते हिंदी आहे, पण ते इंग्रजी असतं. म्हणजे यात्रियों से निवेदन है कि वे कृपया सुरक्षा जांच के लिए प्रस्थान करे. अरे तुमची पैदाईश इथली, परवरिश इथली, विमानोड्डाणे देशांतर्गत डोमेस्टिक फ्लाईट्स, आणि ही भाषा कशाला ना नोकऱ्यात ठेवता. नुसतं ठेवा हवं तर. आणि हे कधी बोलता येत असं माहितीये का? ओठात सिगरेट ठेवायची आणि समोरच्याला ती लायटरनी पेटवायला सांगायची. आता बघा, तोंडात सिगरेट ठेवायची, समोरच्याला ती लायटरनी शिलगवायला सांगायची, आणि तो शिलगवायला लागला की ओठ हलवून सिगरेटचं टोक ज्योतीपासून लांब ठेवायचं. ऐकायला वाटतं सोपं नाही ते. ओठात सिगरेट ठेवायची, समोरच्याला पेटवायला सांगायची, आणि तो पेटवायला गेला की तोठातली सिगरेट अशी अशी हलवून त्या ज्योतीपासून लांब ठेवायची आणि त्याच वेळेला बोलायचं. मग हे असं बोलता येतं. यात्रियों से निवेदन है की हम. आता याच किळसवाण्या ओंगळ शैलीत मी तुम्हाला मायबाप प्रेक्षकांना सांगतो, इथे आपण कॅसेट बदलण्यापुरता मध्यंतर करू. धन्यवाद. मी एका शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो बरं का. काय आजकाल शाळांना काही स्टँडर्डच राहिलेलं नाही. वाटेल त्याला बोलवतात. नेमका त्या दिवशी अरुण गवळी आत होता आणि मी बाहेर होतो, म्हणून मला बोलवलं, बाकी काय. तर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात एका जिज्ञासू विद्यार्थ्यांनी मला असं विचारलं की माधुरी दीक्षित बाजारात मासळी विकायला बसली तर काय होईल. आजकालच्या मुलांपुढे किती मोठे मोठे प्रश्न असतात नाही. मी म्हणालो, कोणाचं काय होईल? माधुरीचं काय होईल, गिरायकांचं काय होईल, की मासळीचं काय होईल? समोर जास्त ताजं कोण, माधुरी की बोंबील? कदाचित दोन्ही आता थोडे उतरलेले असतील. मुलांचं शंका निरसन झालं. मुलींना पण मी म्हटलं की तुम्हालाही काही डिफिकल्टी असेल ना तर तुम्ही पण या. तुमच्या वर्गबंधूंबरोबर तुम्ही देखील या. वर्गबंधू, ज्या कोणी नतद्रष्ट चांडाळानं हा शब्दप्रयोग शोधून काढला असेल ना, त्याचा सत्यानाश होईल, सर्वनाश होईल. त्याच्या 7 पिढ्या रौरव नरकात जातील. त्याच्या कॅज्युअल लीवचा 1 दिवसाचा पगार कापतील. त्याचा आफ्रिकेतील श्रीमंत काका मरणार नाही. आणि त्याच्या बायकोच्या केसात 100 उहा आणि 1000 लिखा होतील. आणि मेडिकेअर कंपनीला, लायसेन्स कंपनीला टाळं लागेल. अरे मी म्हणतो त्यानं लाख शोधून काढला हा शब्द. आमच्याच बाबतीत तो इतका खरं मांडण्याचा नैतिक आणि कायदेशीर बंधन आमच्या वर्गातल्या मुलींवर कुणी घातलं होतं? माझ्या डोळ्या देखत आमच्या वर्गातील कितीतरी वर्गबंधूंनी वर्गभगिनींशी लग्न केली. इतरांनी नुसतंच काहीतरी केलं.
आम्ही मात्र वर्गबंधू, सदा सर्वदा वर्गबंधू. अभ्यासाच्या नोट्स एक्सचेंज करणारे, शाळा कॉलेजातील गॅदरिंगच्या रिहर्सल नंतर सुखरूप घरपोच पोचवणारे. तो आहे ना बरोबर, काळजी नाही. काळजी भाऊ सरकारच आम्ही. आमच्यासारखी माणसं आहे ना, पूर्वी राजा राजवाड्यांच्या काळात जनानखान्यांवरती पहारेकरी म्हणून नेमत, की तो आहे ना काळजी नाही, सेफ. त्यांना कंचुकी असं म्हणत, कंचुकी. आता कणेकर म्हणतात. जाऊन दे, नुसतं चिडून काय उपयोग आहे ना. आणि डायरेक्ट नामर्द म्हणून घेण्यापेक्षा वर्गबंधू वाईट नाही ना. आणि शेवटी नावात काय ना, नावात काय. हे जर मी म्हणालो असतो ना की नावात काय, तो मला गाढवात काढायला, वेड्यात काढायला, मूर्खात काढायला आमचं अर्धांग देखील पूर्णांगाने धावलं असतं. पण हे शेक्सपियर साहेबांनी म्हणून ठेवले नावात काय. त्यामुळे आपण देखील नंदी बैलासारखी बुगू बुगू मान हलवीत बनतो. गुलाब याचं दुसरं काहीही नाव असतं तरी त्याचा सुगंध तसाच दरवळला असतो. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. पण बोलू का आता? बोललो तर बोलाल की बोलतो म्हणून. समजा गुलाबाचं नाव जुलाब असतं तर नाही, दरवळला असतं का सुगंध? अरे नावात काय, नावातच सगळं काही आहे, नावातच सगळं आहे. पद्मा चव्हाणला महाराष्ट्राची मर्लिन मनरो म्हणतात. असं तिकडे अमेरिकेत तिच्या कानावर गेलं म्हणून ना मर्लिन मनरोने लगेच आत्महत्या केली. पद्मा चव्हाणला महाराष्ट्राची फ्लॉरेन्स नायटिंगेल म्हणतात. असं जर तिच्या कानावर गेलं असतं तर आपला लाख मोलाचा जीव तिने कशाला गमावला असता. पण मग जगभरच्या नर्सेसनी आत्मदहन केलं असतं. हा नाममहिमा आहे, हा नाममहिमा आहे. सोनूबाईच्या हातात सोन्याचंच कडं हवं, त्याऐवजी तिथे जर कथलाचा वाळा आला तर ती म्हणीचा आणि कुचेष्टेचा विषय ठरते. रखमा नांजे गौडा किंवा चिंगी वळवळकर या नावाची तरुणी हिंदी सिनेमात हिरोईन कशी होणार? ती जेव्हा आपलं नाव बदलून कजोल, हे थोडं कजाकसारखं वाटतं ना, काजोल किंवा चांदनी हाय असं काहीतरी नाव जेव्हा ती धारण करते तेव्हा सिनेमावाले तिला जवळ करतात. असं कधी तुम्हाला वाचल्याचं आठवते का? द्या स्मृतीला ताण द्या. कधीतरी असं वाचल्याचं पेपरात तुम्हाला स्मरतंय का की खरे फडके गाडगीळ आणि गुप्ते, खरे फडके गाडगीळ आणि गुप्ते यांनी घाटामध्ये रेल्वेची वाघीण फोडून माल लुटला. या आडनावाची माणसं जास्तीत जास्त काय करू शकतात? जास्तीत जास्त ऑफिसच्या कामाला सेकंड क्लासनी जायचं आणि परत आल्यावर फर्स्ट क्लासचं व्हाउचर करायचं. डोक्यावरून पाणी, पुचाट पांढरपेशांचे पितर स्वर्गी गेले. अगदी अतिशय कहर 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 म्हणजे ख्रिसमसचं निमित्त साधून अभिष्ट चिंतनाच्या बहाण्याखाली ऑफिसातील फटाकड्या ख्रिश्चन टायपिस्ट पोरीशी शेकहँड करायचा. मेरी ख्रिसमस मेरी. तुमच्यासमोर एखादा भिल्ल किंवा रामोशी आणून उभा केला आणि सांगितलं याचं नाव की नाही गोपू नाना साने पटेल, दाऊद इब्राहिम हे नाव एखाद्या सतारवादकाचं आहे किंवा संपादकाचं आहे किंवा ब्रह्मकुमारी आश्रमाच्या संचालकाचं आहे, मानाल? पु ल देशपांडे हे नाव सांगत एखादा रेशनिंग इन्स्पेक्टर आला किंवा कल्हईवाला आला, बाई भांडी काढा मी कल्हईवाला पु ल देशपांडे, चालेल? मागे एका मासिकाने दिवाळी अंकाची जाहिरात केली होती की वाचा दिवाळी अंकात. तर त्यांनी भली मोठी साहित्यिकांची यादी छापली होती. पु ल देशपांडे, गादी माळकर, व्यंकटेश माडगुळकर, दिमा मोकाशी, शन्ना नवरे, बापू काळे, जयवंत दळवी अशी भली मोठी यादी छापली होती. या टुकार दिवाळी अंकात या मंडळींनी अजिबात लिहिलं नाही. डिसेंबरच्या अंकात त्या मासिकाने अशी मखलाशी केली की वाचा म्हणजे वाचा. एक जनरल डायरेक्ट दिलं तुम्हाला आम्ही, आमच्याकडे वाचायचं म्हटलं का आम्ही? जिथं कुठं ही माणसं लिहिते तिथं वाचा, काय लिहितात बाबा असं. एका मासिकाने तर कहर केला. त्यांनी दडपून
या साहित्यिकांच्या नावावर कथा, कविता, कादंबऱ्या छापून ते मोकळे झाले आणि वर असा दावा केला की आहेत. आमच्याकडे पण एक कुसुमाग्रज आहेत. तुमचे वेगळे, आमचे वेगळे. आमचे बनाम हॉलमध्ये राहतात, कुलकर्ण्याची भाजी खातात, आनंदाश्रमात जेवतात. काय म्हणणं आहे? काही नाही, खाली भेटलात आणखी वर पुन्हा भेटू नका. आम्हाला 6वीच्या मराठीच्या धड्यात काही विनोदी म्हणून नावं दिली होती. म्हणजे विस्कीशा, ब्रँडीशा, दारूवाला, बदामजी, पिस्ताजी, खडीशक्करवाला, नवरोजी, बायकोजी, पोरवाला. आता खरंच ही अशी नावं आहेत की विनोदासाठी जुळवलेली नावं आहेत, काही कळायला मार्ग नाही मला. पण आपल्याकडे मराठी लोकात एक कॉमन नाव आहे बघा, गोड बोले. प्रत्येक ऑफिसात एखाद्या खुर्शीत जसा जोशी वळवळत असतो तसे हे गोडबोले गल्लोगल्ली साडलेले असतात. गर्दीचं तुम्ही कुठे दगड भिरकवलात ना तर हटकून तो एखाद्या गोडबोलेच्या टाळक्यात बसेल. पण मला एक सांगा तुम्ही की गोड बोले हे नाव मराठी माणसाचं असूच कसं शकतं? मराठी माणसाला कुठली नावं शोभतात? भडकमकार, पिसाळ, चिंधडे, डोईफोडे, मानकापे, राडे. अरे ज्याच्या नावातच राडा आहे तो प्रत्यक्षात काय करील ना? विघ्ने विघ्ने. म्हणजे हे गृहस्थ लग्नाला बारशाला आले, सत्यनारायणाच्या पूजेला, की आपण म्हणजे या विघ्ने या, शुभ कार्यात आलात. मी नागपुरात हे एक आडनाव ऐकलं होतं, अरबट, अरबट. नक्की त्याचे पूर्वज काहीतरी आरबट सरबट खात असते. एका वर्षी विम्बल्डनच्या पुरुषांच्या फेरीत 2 नावं होती, एक मटार आणि दुसरा मसूर. तेव्हापासनं लेडीज राऊंडकडे मी लक्ष ठेवून आहे. एखादी भेंडी, चवळी ही दिसते की काय. तो उद्या जागतिक टेनिस फेडरेशनचा अध्यक्ष एखादा सुरण किंवा बटाटा झाला ना तर मुळीच आश्चर्य वाटू देऊ नका. मी एका बाईचं नाव ऐकलं होतं, फोनवर बोललो मी त्या बाईशी. आधी मला वाटलं ही बाई काहीतरी गंमत करते, पण नाही, तिचं खरंच ते आडनाव होतं. तिचं आडनाव होतं पैठणी नवीकर. हेच आडनाव, पैठणी नवीकर. त्या उद्या असं एखादं आडनाव ऐकलं तर मुळीच आश्चर्य वाटू देऊ नका की जुनं पोतेरं देऊन टाक. पैठणी नवीकर जर आडनाव असू शकतं तर जुनं पोतेरं देऊन टाक का असू शकत नाही? मी नाशिकला एका डॉक्टरची पाठी पाहिली होती, डॉक्टर भोगपोते. भोगपोते? अरे पोत्याला भोग पडल्यावर आता शिल्लक नाही का? नक्की हा डॉक्टर पेशंटच्या खिशाला भोकं पाडत असणार. आमच्याकडे शिवाजी पार्कला एक डॉक्टर आहेत, कवळी. आणि गंमत म्हणजे ते दाताचे डॉक्टर नाहीतच. अरे याला काय अर्थ आहे का? एक तर तुम्ही दाताचे डॉक्टर व्हा, नाही तर आडनाव बदलून पोटे, माने, माथे, दंडे असं काहीतरी नाव घ्या ना. नाव टकले आणि मानेपर्यंत रुळणारे केस, आणि ज्याचं नाव केसकर त्याच्या डोक्यावर अंड्यासारखं तुळतुळ टक्कल, गुळगुळीत कॅरम बोर्ड, नुसत्या सोंगट्या लावायच्या स्ट्रायकर मारायचा सकाळ, पावडर देखील न टाकता सोंगट्या जाते. रणशूर झुरळाला घाबरतात आणि जहागीरदार लिफ्ट चालवणार. राजे शिपाई आणि प्रधान पट्टेवाला. काळे गोरे पान आणि गोरे काळे ठिक्कर. पण माणसांच्याच नाही, वास्तूच्या नावाला देखील तेवढंच महत्व आहे. आपल्याकडे दादर स्टेशनच्या बाहेर वेस्टला कोपऱ्यावर जी इमारत आहे तिचं नाव आहे घामट टेरॅस. घामट टेरॅस. मुंबईतील गजबजलेल्या वस्तीतील इमारतीला याहून योग्य नाव तुम्हाला शोधून सापडणार नाही. याच न्यायानं उद्या पुण्यातील घरांची जर नावं ठेवायची झाली तर कशी ठेवायला लागतील? खत्रूड स्मृती, कुचकट निवास, चिकटेश्वर भुवन, माजुरी मॅन्शन, फटकळांच्या आळीतला तोंडाळ्यांचा वाडा. आपली श्रीदेवी ना, श्रीदेवी नटी, तिने मध्यंतरी सगळेजण सोडून
बोनी कपूरशी लग्न केलं ती. अरे 2 मुलांच्या बापाशी जर लग्न करायचं होतं तर मी काय वाईट होतो. तिचं काही वर्षांपूर्वी म्हणे दिल्लीतल्या एका धनाढ्य उद्योगपतीशी लग्न ठरलं होतं, लाल नावाच्या, लाल. पण ऐन वेळेला तिने लग्नाला नकार दिला हो. पोरगी घाबरली हो. लग्नानंतर तिचं नाव काय झालं असतं? श्रीदेवी लाल. हा नाममहिमा आहे, हा नाममहिमा आहे. एका मरणोन्मुख माणसाला, शेवटचे श्वास मोजत असलेल्या माणसाला कोणीतरी त्याची अखेरची इच्छा विचारली. मोठ्या कष्टाने श्वास घेत तो म्हणाला की आयुष्यभर 2 गोष्टी जाणून घेण्याची दुर्दम्य इच्छा होती, शेवटपर्यंत ती पूर्ण होऊ शकली नाही. तेवढं कोणीतरी मला सांगा मेरे बाप, मी सुखाने प्राण सोडायला तयार आहे. पहिली गोष्ट, गोल अखंड कॉलरच्या झाग्यामधून हे फादर लोक डोकं वर कसं काढतात. आणि दुसरी गोष्ट, सोडा वॉटरच्या बाटलीत आतून गोटी कशी घालतात. तेवढं सांगा, मी मरून जातो का. मी एक्झॅक्टली मरणोन्मुख नसलो, म्हणजे नसावा, तरी माझ्या पुढे असे अनेक प्रश्न आहेत, छळणारे, सतावणारे, पिडणारे, टोचणारे, बोचणारे, की ज्यांची उत्तरं कुणाला विचारावी हे देखील मला कळत नाही. उदाहरणार्थ, काही स्त्रिया कुंकू लावत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत, साडी किंवा तत्सम काही स्त्रीवेश परिधान करत नाहीत, मोटरसायकल चालवतात, सिगरेट ओढतात, शेलक्या शिव्या असडतात, थोडीशी घेतात, चुकून गंमत म्हणून फिरत फिरत पाय मोकळे करायला देखील कधी स्वयंपाकघराकडे वळत नाहीत. या उप्पर हा पुरुषांनी आपल्याला स्त्री दाक्षिण्य दाखवावं असं त्यांना का वाटतं. नाही, पुरुष दाखवतील, पुरुषांचा काही भरोसा नाही, दाखवतील, पण त्यांना कळायला तर हवं ना की तुम्ही स्त्री आहात म्हणून. कुत्री सांभाळणारी, कुत्री पाळणारी माणसं कुत्र्यांशी नेहमी इंग्रजीतून का बोलतात. नो सीझन, नो बी अ गुड बॉय. गंमत म्हणजे पोटच्या पोरांशी देखील ते याच भाषेत बोलतात. माझ्या माहितीतली एक मुलगी, माझ्या माहितीत मुली असू शकतात ना, असं काय करतात, ती आईला मध म्हणते. मध, र नाही, रचा उच्चार नाही, र सायलेंट. न्यूमोनियाच्या स्पेलिंगमध्ये कसा पी सायलेंट असतो, तसा र सायलेंट. मध. बापाला गध म्हणते का काय मला माहिती नाही. एका घरामध्ये एक कुत्र्याचं छोटं पिल्लू होतं. घरात जो लहान मुलगा होता ना, त्याचं ते अत्यंत लाडकं होतं. त्याचं नाव बॅडी, म्हणजे बॅड डॉग असं म्हणता म्हणता अपभ्रंश होऊन त्याचं बॅडी झालं. म्हणजे शाळेचा झोपण्याचा वेळ सोडला तर हा मुलगा सतत त्या कुत्र्याच्या पिल्लाबरोबर असायचा. एकदा दुर्दैवानी गाडी खाली येऊन हा बॅडी गेला. आईला प्रश्न पडला की ही कुवारता आता त्याच्या कानावर कशी घालायची. पण तिने विचार केला की हा सोहळा कधीतरी उरकून टाकला पाहिजे ना, कधी ना कधी सांगणं भाग आहे. ते लवकरात लवकर संपवलं बरं. तो शाळेतून घरी आला, तिने सांगितलं त्याला की अरे आपला बॅडी मोटरीखाली गेला. अच्छा तो म्हटलं. दूध प्यायला आणि खेळायला निघून गेला. आईला आतूनच आश्चर्य वाटलं, याला काहीच कसं वाटलं नाही. तो खेळून आला आणि आईला म्हणलं आई बॅडी कुठे. ती म्हणजे अरे तुला काय सांगितलं मगाशी मी, ही बॅडी मोटरीखाली गेला. काय. त्याने हातपाय झाडायला सुरुवात केली, आक्रंदन केलं, घर डोक्यावर घेतलं. आई म्हणाली थोड्या वेळापूर्वी मी तुला सांगितलं, तुला काहीच वाटलेलं मला दिसलं नाही. तो म्हणला थोड्या वेळापूर्वी मी ऐकलं की डॅडी गाडी खाली गेला. मरे ना का तो. मी तुम्हाला मला पडलेले प्रश्न ओळीने सांगतोय. हा, कार्यक्रमांना आणि समारंभांना प्रमुख पाहुणे म्हणून जे येतात ते नेहमी आपल्या भाषणात आज मला इथं प्रमुख पाहुणा म्हणून का बोलवलंय तेच कळत नाही असं का म्हणतात. जर कळत नाही तर माणसं जेव्हा बोलवायला येतात तेव्हा त्यांना ते विचारून का घेत नाहीत, की विचारलं तर बोलवायला आलेली माणसं आपल्याला न बोलवताच परत निघून जातील अशी त्यांना रास्त भीती वाटते की काय. आपली मराठी माणसं बायकोची ओळख करून देताना वाईफ असं का म्हणतात, आणि बायका देखील नवऱ्यांची ओळख करून देताना माझे मिस्टर असं का म्हणतात. बायको, पत्नी, सौभाग्यवती ह्याच्यातून सांगता येत नाही असं काय मोठं त्या वाईफमध्ये, आणि नवरा, पती, यजमान ह्याच्यातून सांगता येत नाही असं काय जगावेगळं त्या मिस्टरमध्ये. नवीन लग्न झालेली किंवा नवीन लग्न ठरलेली माणसं बायकोबरोबर रस्ता क्रॉस करताना तिच्या दंडाला धरून का चालतात. तुम्ही आयुष्यात यायच्या आधी 20-22 वर्ष एकदाही मोटारीखाली न चिरडता तिने रस्ता क्रॉस केलेला असतो ना.
दरवाजावर जेव्हा पुश लिहिलेलं असतं पुश, तेव्हा हटकून आपण तो दरवाजा खेचत का बसतो, आणि जेव्हा पुल लिहिलेलं असतं तेव्हा आपण त्या दारावर धडका मारत का बसतो. घर सोडून निघून गेलेल्या प्रत्येक मुलाच्या आईनं नेमकं अंथरूण कसं धरलेलं असतं, आणि तू असशील तसा निघून ये, तुला कोणी काही बोलणार नाही, असं जाहिरातीतून त्याला जाहीर आश्वासन का दिलेलं असतं. अरे मुळात तुम्ही त्याची जाम हजामपट्टी केली म्हणून डोक्यात राग घालून तो घर सोडून गेला. तुम्ही वेळीच काळजी घेतली असतीत तर तुमची गृहछिद्र जगाला दिसली नसती, तुमच्या जाहिरातीचे पैसे वाचले असते, आणि आई देखील अंथरुणावर पडण्यापेक्षा चांगली कोचावर बसून बडीशेप चघळत बसली असती. हवामान खात्याचा अंदाज चुकूनही बरोबर कसा येत नाही. एवढे पैसे स्टाफच्या पगारावर फुकट घालवण्यापेक्षा ही माणसं सरळ गोठ्यात जाऊन औंदा पाऊस पडेल का असा प्रश्न 4 पायांच्या बैलांना विचारून त्यांचा अधिकृत दुजोरा का घेत नाहीत. एवढे सिनेमे, एवढी नाटकं पडतात, ती पडल्याचा आवाज कसा येत नाही. चित्रपटगृहांचे आणि नाट्यगृहांचे मॅनेजर्स कधीच कसे हसत नाहीत. आमचे सासरे आयुष्यात एकूण 3 वेळा हसले. एकदा चर्चिलचा पेपरात त्यांनी चिरुटाशिवाय फोटो पाहिला तेव्हा, एकदा हँगर सकट कोट घालून ते कामावर गेले आणि तसेच परत आले, आणि एकदा सासूबाईंना साप चावला आणि साप मेला. आपल्याला एक कळत नाही ना की कुठला साप विषारी कुठला बिनविषारी, आपल्याला एक कळत नाही, पण सापालाही कळू नये की कुणाला चावावं कुणाला चावू नये, कळू नये. हाकनाक प्राणाला मुकला की ते. प्रश्न प्रश्न प्रश्न. आपले शरदराव पवार, प्रतिभाताईंचे यजमान, सुळ्यांचे व्याही, शंकरराव चव्हाणांचे मित्र किंवा शत्रू, अजून नक्की ठरायचे, ठरलं असलं तर माझ्यापर्यंत आलेलं नाही. हे बारामतीला चांगले तांबड्या मातीत कुस्ती खेळायची. हा प्रामाणिक व्यवसाय सोडून ते राजकारणात का आले, का का का. उद्या मंगेश पाडगावकर केमिस्ट झाले चालेल, यशवंत देव पोस्टमास्टर झाले चालेल, डॉक्टर जयंत नारळीकर तमाशा परिषदेचे अध्यक्ष झाले, मारुती माने, श्रीपती खंचनाळे, गणपती आंदळकर, चंबा मुतनाळ यांच्या आयांना आधीच कसं कळतं आपली मुलं पैलवान होणार आहेत म्हणून ती त्यांची अशी नावं ठेवतात मला माहित नाही. ही माणसं उद्या लता मंगेशकरच्या मागे कोरसमध्ये गायला उभी राहिली चालेल. अरे आखाड्यातली माणसं राजकारणात आली की राजकारणाचा आखाडा करणारच आणि विरोधकांना धोबी पछाड घालून चितपट करणारच. उद्या उर्मिला मातोंडकर आपला व्यवसाय सोडून बोहारीण झाली, नाही खूप लोकांची तशी सुप्त इच्छा आहे पण खरंच झाली समजा. हां, आणि आपल्या मुंबईत भर उकाडेच मे महिन्यात 4 जिने चढून आली आणि दारामध्ये धपापत्या उराडी बसली भांडी काढून आणि म्हणाली कपडे काढा. तर पुरुष घरातील आहेत नाहीत ते कपडे अंगावरचे देखील आनंदाने काढून देतील एका चमच्याच्या बदल्यात. तमाम पुरुष जात बोहारीण घरी यायची वाट बघत दुपारी घरी थांबायला लागेल. मग त्यांच्या नोकरी धंद्याचं काय होणार, त्यांच्या संसाराचं काय होणार, बायका मुलांचं काय होणार, या देशाचं काय होणार. खूप लोकांना हा प्रश्न पडतो नेहमी, जरा खुट्ट काही झालं ना कुठे, आता देशाचं काय होणार. देशपांड्यांची मुलगी प्लंबरचा हात धरून पळून गेली, आता देशाचं काय होणार. अरे देशाचा काय संबंध आहे, देशाचा काय संबंध इथं. फार तर देशपांड्यांचा फुटका गळका नळ कोण दुरुस्त करणार हा प्रश्न रास्त आणि वास्तववादी होता ना. पण ते का आपण दुसरा प्लंबर आणू शकतो, आपण दुसरा प्लंबर आणू शकतो. नको 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 नको. देशपांड्यांना आणखी एखादी लग्नाची मुलगी असायची. जे प्रश्न विचारित मी मारा फिरतोय ना ते आत्ता कुठे सांगायला मी सुरुवात केली आहे. काही माणसं बस स्टॉपवर उभी राहतात आणि बस आली की जीवाच्या आकांताने कंडक्टरला विचारतात, कंडक्टर बस जाते, बस 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 जाते की किधर जाते. अरे किधर जाते ते वर लिहिलेलं असतं. अँटॉप हिल, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, अंधेरी वर लिहिलेलं असतं. यांना हवी असते ती माहिती वेगळीच, त्यांना जिथं जायचंय तिथं बस जाते का.
म्हणजे रामरक्षा म्हणावी, गणपती स्तोत्र म्हणावं, परवचे म्हणावेत, असे कंडक्टरनी सगळ्या वाटेतल्या बिल्डिंगची नावं घ्यावीत. खानके बिल्डिंग, गोरेगावकर बिल्डिंग अशी नावं घ्यावीत. अशी त्यांची इच्छा असते. ये बस किती जाते, जाते गाढवाच्या गावाला. हीच माणसं ही तुम्हाला फोन करतात. ती तुम्हाला फोन करतात आणि विचारतात कोण. अरे तू फोन केलायस ना, मग तुला कुठला नंबर पाहिजे ते सांग, म्हणजे तो लागलाय का कळेल. मग तू कोण स्वतः बोलतोयस ते सांग, आणि मग तुला कोण हवंय ते सांग. कोण म्हणजे काय. बरं आपण चिडून म्हणावं ना की आम्ही कोण नाही, आम्ही कोणी नाही, असून नसल्यासारखे, या अथांग भवसागरात क्षुद्र बिंदूसारखे, या अगाध संसारात एका नगण्य धुलीकणासारखे. पण हे आध्यात्मिक विरक्त उत्तर काढण्याएवढी देवानी जर त्यांना अक्कल दिली असती तर मुळात टेलिफोनवर बोलण्या एवढी अक्कल त्यांना दिली नसती का. ह्याच्यावर देखील तो पुन्हा विचारतो तमे कोण. तारा बाप, एवढंच एक उत्तर संभवतं. पण त्याच्यावरही त्याला प्रश्न पडत असणार की आपला बाप असा अतरंगत कसा निपजला. काही माणसं बसमध्ये जे करतात ना, का करतात ही माणसं अशी. म्हणजे बघा आपल्या मुंबईत कुलाब्याला जाण्यासाठी म्हणून माहीमला 1 नंबरची बस पकडतात. जेमतेम दादरपर्यंत दम काढतात, जेमतेम दादरपर्यंत. त्यानंतर प्रत्येक स्टॉप आला की चष्मा काढून खिशात ठेवतात, हातातला पेपराची घडी करून पुन्हा बॅगेत ठेवतात आणि खिडकीतनं असे आतुरतेने बघत असतात की आपल्याला वाटतं हा माणूस काहीतरी खूण शोधतोय. ती दिसली की हा उतरणार. हां म्हणजे आपण त्याला धरून उभे राहतो. हां कंडक्टर दम मारतो, येणारी जाणारी माणसं लाथामारीत पुढे जातात. कंडक्टर म्हणतो शिकलेले म्हणतात पुढे सरकायला बी मागत नाही. जंटलमन लोक अशी वागायला लागली तर काय करायचं. आपण बहिरे असल्यासारखे उभे राहतो. का तर हा ढोल्या उतरणार आणि मला बूट टेकायला मिळणार. आपल्याला माहीत नाही व्हायच्या खिशात गुलाबाचं तिकीट आहे. इतर माणसं उतरतात, नवीन चढलेली बसून घेतात, तुम्ही आपल्या त्याला धरून उभे. या उलट काही माणसं बसल्या क्षणी गाढ झोपतात. या महागाईची एवढी झोप कशी लागते त्यांना मला कळत नाही. आणि त्यांचा स्टॉप आला की विंचूड असल्यासारखे उतरतात. उठतात पटकन. कळतं कसं त्यांना आपल्या स्टॉप आल्याचं. रेल्वे स्टेशनवर जी अनाउन्समेंट केली जाते ती काही केल्या कुणाला कळू नये याच्यासाठी काय खास प्रशिक्षण देण्यात येतं. 111 मला वाटतं हे पौरोहित्य करणारे भटजी असतात ना, तेच अनाउन्सर म्हणून पार्ट टाइम तिथे नोकरी करतात. पण गंमत माहिती का तुम्हाला, प्रवाशांची काहीच तक्रार नसते. त्यांना एवढं माहिती की समोर गाडी आली की आपण मुसंडी मारून आत घुसायचं. गाडी नागपूर साईडची असेल तर शेगावला जायचं, ते दत्ताचं कारंज करायचं. गाडी नाशिकला गेली त्र्यंबकेश्वर, शिर्डी. गाडी पुण्याला गेली आळंदी. अगदीच गाडी चुकून तुम्ही लोकलमध्ये बसलात टिटवाळा. म्हणजे गाडी चुकली तरी पुण्य चुकत नाही. मारे तिकिटाचे भाव वाढवतात. वाढवा. अरे मुळात आम्ही तिकीट काढलं तर पाहिजे ना. नाशिक रोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर, पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर एक हेअर कटिंग सलून आहे. हेअर कटिंग, केस कापण्याचे दुकानं. भारतीय रेल्वेला प्रवाशांची किती काळजी आहे बघा. गाड्या लेट होतात, त्यामुळे दाढ्या घोटून आलेल्या प्रवाशांच्या पण दाढ्या वाढतात, केस वाढतात. तर तिथंच त्याची सोय, तिथंच उद्या मर्तिकाची देखील सोय करतील तर किती बरं होईल नाही. म्हणजे प्रवासी जर एखादा गचकला तर तिथंच त्याला चरणावर चढवण्याची सोय हवी. म्हणजे त्याला सोडायला पोचवायला आलेले लोक त्याला डायरेक्ट पोचूनच जातील. इंडियन एअरलाइन्स हा एक चालता बोलता उडता विनोद आहे. त्यांची काही विमानं वेळेवर देखील सुटतात. काही विमानं न पडता देखील जातात. त्यांच्या हवाई सुंदर्या काही दिसायला एवढ्या भयाण असतात की त्या अखिल भारतीय हाडळ स्पर्धेत आरामात हिस्सा घेऊ शकतात. त्यांच्या जमिनीवरच्या कळकट कुमाऱ्या अनाउन्समेंट करताना इंग्रजीतून हिंदी शब्द चुकतात. आपल्याला उगीच वाटतं ते हिंदी आहे पण ते इंग्रजी असतं. म्हणजे यात्रियों से निवेदन है कि वे कृपया सुरक्षा जांच के लिए प्रस्थान करें.
अरे तुमची पैदाईश इथली, परवरिश इथली, विमानोड्डाणे देशांतर्गत डोमेस्टिक फ्लाईट्स, आणि ही भाषा कशाला ना नोकऱ्यात ठेवता? नुसतं ठेवा हवं तर. आणि हे कधी बोलता येत असं माहितीये का? ओठात सिगरेट ठेवायची आणि समोरच्याला ती लायटरनी पेटवायला सांगायची. आता बघा, तोंडात सिगरेट ठेवायची, समोरच्याला ती लायटरनी शिलगवायला सांगायची, आणि तो शिलगवायला लागला की ओठ हलवून सिगरेटचं टोक ज्योतीपासून लांब ठेवायचं. ऐकायला वाटतं सोपं नाही ते. ओठात सिगरेट ठेवायची, समोरच्याला पेटवायला सांगायची, आणि तो पेटवायला गेला की तोठातली सिगरेट ती अशी अशी हलवून त्या ज्योतीपासून लांब ठेवायची, आणि त्याच वेळेला बोलायचं. मग हे असं बोलता येतं. याच से निवेदन आहे की हम. आता याच किळसवाण्या उंगळ शैलीत मी तुम्हा मायबाप प्रेक्षकांना सांगतो, इथे आपण कॅसेट बदलण्यापुरता मध्यंत करू. धन्यवाद. काजल रातीन ओढून नेला, काजल रातीन ओढून नेला, सये साजन माझा, ओ जीव ये भरून विजते पापणी, कधी रे येशील राजा. काजल रातीन ओढून नेला, काजल रातीन. पाऊस येडा पिसाची माला लावून गेला तुफान आलं सुसाट माझा, करून गेला कातरवी करणी झाली, हरवून गेला राजा. काजळ रातीन ओढून नेला, ओढून नेला, ओढून नेला. सुकली फुलाची शेजराया, राहीला अर्धा उधळून जाता खेळवाया, श्वासाने सोडीला भुकेली ज्वानी जळते आतून, ये रे एकदा राजा.
पसरला अंधकार नभी तिरंगी निशाण चढले करूया जय जयकार स्वतंत्र झाली भारत माता आम्ही तिचे संतान आमचा भारत देश महान आमचा भारत देश महान स्वराज्य येथे सुराज्य व्हावे राम राज्य या भूवर यावे त्रिखंडात या खंड राहो अजिंक्य हिंदुस्थान आमचा भारत देश महान आमचा भारत देश महान जय हो जय जय हो जय हो जय जय हो जय हो जय जय हो या देशाला शिकवून भक्ती गांधीजींनी केली मुक्ती राष्ट्रपित्याने दिले आम्हाला चिरंजीव वरदान आमचा भारत देश महान आमचा भारत देश महान गरीब कोणी अमीर कोणी या मातीला समान दोन्ही माणुसकीचे पाईक आम्ही नाही थोर लहान आमचा भारत देश महान आमचा भारत देश महान चांदण पीठभर चांदण चांदुल्या घातिल्या बाजागबाई चांदुल्या घातिल्या बाजा या बाजेव कोण देवनी जे गो कृष्ण देवनी जे गो राधाबाई घाली देवा रागबाई राधाबाई घाली देवा राधाबाईचे वटीन काय गो कृष्णाच्या गवळणी रागबाई कृष्णाच्या गवळणी कृष्णाच्या गवळणी रागबाई मालनी मल्यान गेल्या गुबाई मालनी मल्यान गेल्या मालनी मल्यान गेल्या गुबाई फुलांचा करुंडा केला गुबाई फुलांचा करुंडा केला फुलांचा करुंडा केला गुबाई हौलीचे पुंजेला नेला गुबाई हौलीचे पुंजेला नेला हौलूबाई तुझे चरात नाव काय चरात नाव काय
हो दूर मला जाऊ दे, हो दूर मला जाऊ दे. जागेल रे आहा सारे शहर आहा हो दूर मला जाऊ दे, हो दूर मला जाऊ दे. जाणून घे आली पहाटे सजा, हो सोसेल का वेड्या धुक्याची ही आग, हो झेलू नको हळवा बहर जाणून घे. हो दूर मला जाऊ दे, हो दूर मला जाऊ दे. जागेल रे आहा सारे शहर आहा हो दूर मला जाऊ दे, हो दूर मला जाऊ दे. जाऊ कशी करतो भ्रमर पाठलाग, हो घेऊन मी जाते फुलांची बाग, हो ओठावरी आता प्रिया गाणे हवे. हो दूर मला जाऊ दे, हो दूर मला जाऊ दे. जागेल रे आहा सारे शहर आहा हो दूर मला जाऊ दे, हो दूर मला जाऊ दे. हसतोस का कळेल राजा कधी, हो आले जवळ अन झालास तू पारधी. हो वेडावले धुंदावले मी थांबले. हो दूर मला जाऊ दे, हो दूर
आम्ही बापा कोली लोक दर्याची लेकर, दर्याची लेकर. पाण्यानं पीक आमचं सुरमई मावर, सुरमई मावर. दर्या आमचा माय बाप हो, दर्या है आसरा, दर्या है आसरा. होऱ्या चालवतो, होऱ्या वलवतो, काम नाही नांगरा, काम नाही नांगरा. आम्ही बापा कोले लोक दर्याची लेकर, दर्याची लेकर. जय एकवीरा, जय शिव मल्हार. वाऱ्यावरती असते स्वर, आय आमची तालेवार. निशानाचे रुबाबन, शिड आमचे डोलना. खल खल करतय दर्याचं पाणी, होरी निघे माझी राणी वाणी. खल खल करतय दर्याचं पाणी, होरी निघे माझी राणी वाणी. झर झर लाटा देतान वाटा, पाण्याची पाय घरी झुल नाही काटा. सफेद पेच जैसा मोत्या वाणी, खल खल करतय दर्याचं पाणी, होरी निघे माझी राणी वाणी. मिलेल रावस पापलेट तांब, मिलेल वाम कय 4 हात लांब. मिलती न सरगे कोलबी चुनी, खल खल करतय दर्याचं पाणी, होरी निघे माझी राणी वाणी.